नमस्कार मित्रांनो, आज 8 मार्च. तर आपल्या यूट्यूब फॅमिलीच्या सगळ्या महिलांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. हॅपी वुमन्स डे टू ऑल. लपंडाव या मालिकेचा आजचा म्हणजे 8 मार्च आणि उद्याचा भाग जबरदस्त आणि फुल ऑन एंटरटेनमेंट असा असणार आहे. आज आपल्याला सखी आणि कान्हाची होळी बघायला मिळणार आहे. सखी सगळ्यांसमोर कान्हाला हटके स्टाईल मध्ये आता प्रपोज सुद्धा करणार आहे. कान्हाचं त्यावर काही रिॲक्शन असेल हे बघणं सुद्धा खूपच इंटरेस्टिंग असणार आहे. त्यामुळे ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सिरियलच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे एपिसोडची रिव्ह्यू तुमच्याकडनं मिस होणार नाही. तर मित्रांनो, सुरू करूया आजच्या भागाला. तर मित्रांनो, काय करावे हे सखीला सुचत नसतं. त्यामुळे आता जानूने सखीला एक आयडिया दिली असते की नारळ पाणी घे आणि कचऱ्याच्या पेटीत नेम लाव. जर तो नारळ कचऱ्याच्या पेटीत गेलं तर तू कान्हाला प्रपोज करणार आहेस, तेही होळीच्या दिवशी. पण आता सखी नकार देत असते आणि हे बरोबर जानूच्या लक्षात येतं. त्यामुळे आता जानू सखीला थोडा फोर्स करते आणि म्हणते चुपचाप टाकतो त्यामध्ये, नाहीतर तू विसरून जा की तुझी जानू नावाची कोणती मैत्रीण होती. तर बघा मित्रांनो, काय होतं, सखी आता बरोबर नेम लावते, पण ती मुद्दामच खालच्या बाजूने नारळ फेकते डस्टबिनकडे, म्हणजे ते नारळ त्या डस्टबिन मध्ये जाणारच नाही. आणि बघत राहा मित्रांनो, काय होतं, तसंच होतं. नारळ कचऱ्याच्या पेटीला त्या डस्टबिनला लागतो आणि त्यामुळे ते डस्टबिनच खाली पडतं आणि नारळ त्या डस्टबिनच्या अगदी बाजूला येऊन पडत असतं. हे बघून आता सखीला तर आनंद होतो आणि सखी देवाकडे धन्यवाद असं म्हणू लागते. ती देवाचे आभार मानू लागते. पण जानूच्या हे बरोबर लक्षात येतं आणि जानू आता सखीला म्हणते, अगं सखी, हे काय केलंस? तर सखी सुद्धा आता नाटकं करू लागते आणि म्हणते, नाही नाही, काय केलं मी? मुद्दाम काहीच नाही केलंय मी. तू सांगितलं मी तसंच केलंय. पण काय होतं मित्रांनो, ते नारळ जे साईडला पडलं असतं ते आपोआप गोल गोल फिरत आता डस्टबिन मध्ये जातं. मला हेच वाटलं होतं आणि तसंच झालंय. आणि हे बघून दोघींनाही आश्चर्याचा धक्काच बसतो. हे बघून आता जानू तर एकदम मिठीच मारते सखीला आणि म्हणते, येस येस सखी, बघितलंस का, मी तुला सांगितलं होतं ना. अगं बाई, देवाच्या मनात सुद्धा हेच होतं. तू आणि कान्हा दोघेही एकमेकांसाठीच बनले आहात. आता तुम्हाला तर तुमच्या प्रेमाची कबुली दिलीच पाहिजे. आणि सखी, उद्या तर होळी आहे, बेस्टच दिवस आहे. सखी, उद्या तुमची पहिली होळी आहे. उद्या तू तुझ्या मनातलं कान्हाला सगळं सांगून टाक आणि मैत्रीचा रंग पुसून त्याच्या गालावर तू प्रेमाचा रंग लाव. सखी आता स्माइल करते हे सगळं ऐकून. आणि मित्रांनो, इथे आता सीन शिफ्ट होतो. कान्हाने त्याचं काम ऑलरेडी सुरू केलंय. तो आता या मनस्विनीची माहिती काढून घेणार आहे. तर कान्हा जिथे या मनस्विनीचं खातं असतं ज्या बँकमध्ये, त्या बँकेमध्ये कान्हा फोन करतो आणि तो तिथल्या एका एम्प्लॉईला सांगतो की मला तुमच्या बँकमध्ये खातं ओपन करायचंय आणि काही इन्व्हेस्टमेंट करायचे. तर हे ऐकून हे एम्प्लॉई आता कान्हाला म्हणतात, गुड सर, तुम्हाला कधी भेटू मग? तर कान्हा सांगतो, आपण कधीही भेटू शकतो, पण काय ना, अमाऊंट जरा मोठी आहे, तर मला एक्सपिरियन्स्ड माणसाशीच बोलायचंय. तर हा व्यक्ती सांगू लागतो कान्हाला की सर, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा, तुम्ही अत्यंत अनुभवी माणसाशीच बोलत आहात. अहो, गेली 20 वर्ष मी या बँकेची सर्व्हिस केली आहे, तर तुम्ही काळजी करू नका. कान्हा म्हणतो, अरे वा, गुड गुड, मग सांगा कधी भेटायचं? तर आता हे एम्प्लॉई कान्हाला म्हणतात, सर ते तुम्हीच सांगा, कसं आहे ना, आम्ही एम्प्लॉईच्या सोयीनुसार त्यांना भेट देतो. तर कान्हा म्हणतो, अच्छा बरं ठीक आहे, मग आपण एक काम करू, आपण उद्याच भेटूया. पण कान्हाच्या लगेच लक्षात येतं आणि तो म्हणतो, नाही नाही, 1 मिनिट, उद्या नेमकी होळी आहे आणि तुम्हाला सुट्टी असेल ना? तर हा एम्प्लॉई म्हणतो कान्हाला, असू द्या ना सर, दॅट डझंट मॅटर, आमच्याकडे ऑफिसला आणि बँकेला सुट्टी असते, कर्मचाऱ्यांना नाही. तर मी तुम्हाला उद्या भेटूच शकतो. आणि तसंही जर सणाच्या दिवशी आमच्या बँकेमध्ये इन्व्हेस्टमेंट झालं तर त्याहून चांगली गोष्ट काय असू शकते? कान्हा आता स्माइल करतो आणि म्हणतो, अरे वा, तुमचा प्रामाणिकपणा बघून मला खूप छान वाटलं. आणि पुढे आता कान्हा म्हणतो, ठीक आहे, तर मग उद्या आपण भेटूया. तर हे एम्प्लॉई विचारतात, कुठे भेटायचं? कान्हा सांगतो, कामत बंगल्याच्या बाहेर, मी तुम्हाला लोकेशन सेंड करतोच. तर आता हे जे एम्प्लॉई असतात हे म्हणतात, बरं सर, थँक्यू. आणि दुसरीकडे आता ही मनस्विनी तिच्या कॅबिन मध्ये बसली असते आणि तिने राजलक्ष्मी मला फोन केला असतो आणि ही म्हणत असते, मला भेटूया मग उद्या आपण कामत बंगल्यावर. तर आता मा सुद्धा ते सरकारला म्हणजे मनस्विनीला म्हणतात, अरे बापरे, किर्लोस्करांचं यश साजरा करण्यासाठी तुम्ही इतक्या उत्सुक आहात, हे बघून बरं वाटलं. तर आता आपला टोन चेंज करत ही मनस्विनी म्हणते, तुम्हाला बरं वाटलं हे ऐकून मला सुद्धा बरं वाटलं, पण काय ना, माझा उत्साह तुम्ही अजून बघितलाच नाहीये. डोंट वरी, उद्या तुम्ही प्रत्यक्षात बघा, कारण काय ना, उद्याची होळी तुमच्या चांगल्याच स्मरणात राहणार आहे, तेही कायमची. तर आता मा म्हणतात, या मनस्विनीला माझी स्मरणशक्ती चांगलीच आहे किंवा गोष्टी न विसरण्याचा मला श्रापच आहे असं समजा. तुम्ही हेही म्हणू शकता. आणि तसंही तुमच्यासारख्या स्पेशल माणसाला विसरणं शक्य आहे का? तर ही मनस्विनी आता हे ऐकून मला म्हणते, माहित नाही, पण तुम्ही आहे ना, मला आवडायला लागल्यात. तर आता मा टोमना मारतात तिला आणि मनस्विनीला आणि म्हणतात, मला हे असं म्हणता आलं असतं तर किती बरं झालं असतं, नाही का? तर ही मनस्विनी म्हणते आता फायनली मला की एनिवे, तुमचं जे काही प्रेम ओतू जात आहे ना माझ्यासाठी, ते तुम्ही उद्यासाठी राखून ठेवा. आणि ही मनस्विनी फोन कट करते.
आता होळीला ही मनस्विनी काय करणार आहे माझ्यासोबत ते आपण बघूच या. पण इथे आता सीन शिफ्ट होतो. जानू आता सखीला वॉर्निंगच देत असते आणि म्हणते, सखे एकदा का पाऊल पुढे टाकल्यावर माघार घ्यायची नाही, ठरलंय ना तुझं? तर सखी सुद्धा तिच्या मनाची तयारी करते पूर्णपणे आणि जानूला म्हणते, हो माझं फिक्स आहे. आणि सखी आता स्वतःला म्हणते, उद्या होळीच्या दिवशी मी तुला प्रपोज करणार आहे कान्हा. सखी आता खूप आस लावून बसली असते आणि इथे आता सीन शिफ्ट होतो आणि कान्हा म्हणतो, उद्या होळीच्या दिवशी असं काहीतरी मिळणार आहे की ज्याने सरकारचं अख्खं आयुष्यच बदलून जाणार आहे. म्हणजे कान्हाच्या डोक्यात काहीतरी मोठं सुरू आहे मित्रांनो. इथे आता परत सीन शिफ्ट होतो आणि ही मनस्विनी तिच्या कॅबिन मध्ये असते आणि ती असं म्हणते की उद्या होळीच्या दिवशी मी तुमची बरोबर जिरवणार आहे राजलक्ष्मी किर्लोस्कर. तर सगळ्यांचं होळीच्या दिवशी काहीतरी करायचं असं आता ठरलं असतं. इथे आता संध्याकाळ झाली असते, ऑलमोस्ट रात्र झाली असते. कान्हा आता ऑफिस मधून घरी येतो आणि तो बघतो तर काय चाळीतल्या 2-3 बाया आता घरी आल्या असतात. सखीने कामत बंगल्यावर त्यांना बोलावलं असतं. कान्हाची एंट्री झाल्याबरोबर ह्या बाया आता कान्हाला म्हणतात, अरे बापरे तू तर हिरोज दिसत आहे. आता परीची आई म्हणते, मग नाही तर काय, याचे कपडे बघितलेत का? साडीतून बंगल्यावर आला आणि लगेच बदलला. आणि एक दुसरी बाई म्हणते, हे सगळं ना सखी त्याच्या आयुष्यात आली आहे ना म्हणून झालंय. बरोबर आहे ना कान्हा? तर कान्हा म्हणतो, हसतो तो आणि म्हणतो, तुम्ही कसं काय इथे आलात? म्हणजे काही गेट टुगेदर आहे का तुमचं? परीची आई म्हणते, अरे कान्हा तू विसरलास का? आज होळी आहे ना, होलिका दहन आहे ना आज, आणि लग्नानंतरची तुमची ही पहिलीच होळी आहे. मग तुम्ही दोघांनी एकत्र पूजा नको का करायला? तर कान्हा म्हणतो, हे पूजा वगैरे आजच करायला हवी का? तर आता या सानप काकू म्हणतात, नाही मग काय दिवाळीत करणार आहेस का? सखी आता हसते आणि कान्हा म्हणतो, तसं नाही, मी दमलोय आता म्हणून म्हटलं. परीची आई आता कान्हाला म्हणते, असू दे ना मग, तुला कुठे आता खड्डा खोदायला जायचंय? पूजाच तर करायची आहे ना. तर कान्हा म्हणतो, बरं ठीक आहे, तुम्ही एक काम करा, मग तुम्ही पुढे व्हा, मी आलोच. तर त्यातली एक बाई म्हणते, नाही हा कान्हा, असं नाही चालणार, तू आमच्या बरोबरच चाळीत चल, हे असं पुढे मागे असं नाही चालणार. कान्हा म्हणत असतो, ऐका ना माझं, तुम्ही व्हा पुढे, मी येतो ना मागून. परीची आई परत म्हणते, आता असं नाही चालणार हा, आम्ही तुला घेऊनच जाऊ. कान्हा म्हणत असतो, का उगाच तुम्ही हट्ट करत आहात? तितक्या तिथे आता ही सरकार येते आणि ह्या सगळ्या बाया आता उभ्या राहतात आणि सरकारला बघून गप्प होतात. आल्याबरोबर आता ही सरकार विचारते या बायांना, काय कुठे घेऊन जातायत तुम्ही कान्हाला? त्यानंतर आता ही मनस्विनी टेबलवर बघते आणि तिच्या लक्षात येतं पूजेची थाली वगैरे असते तिथे. तर ही मनस्विनी म्हणते, ओ अच्छा पूजेसाठी का? त्यानंतर मनस्विनी कान्हाकडे बघते आणि ती त्याला म्हणते, कान्हा पूजेसाठी म्हणत आहेत ना त्या, तुला तर जायलाच हवं. काय ना, एकत्र पूजा केल्याने प्रेम वाढतं. काय सखी? तर आता सखी इग्नोरच करते या मनस्विनीला आणि ती कान्हाला म्हणते, कान्हा जा ना, लवकर फ्रेश होणे, मी तुझ्यासाठी ना छान कुर्ता काढून ठेवलाय. तरी सुद्धा आता ही निर्लज्ज मनस्विनी बायांकडे बघते चाळीतल्या आणि म्हणते, वाव कान्हा खूप लकी आहे ना, त्याला इतकं प्रेम करणारी बायको मिळाली आहे. कान्हाला माहिती असतं आता या मनस्विनीच्या मनात नेमकं काय सुरू आहे ते. तो गप्प असतो. तर आता मनस्विनी कान्हाला म्हणते, कान्हा होतोयस ना रेडी, जातोयस ना? कान्हा म्हणतो, बरं आलोच मी. तर आता ह्या बाया म्हणतात सखीला, सखी तू पण पूजेचं ताट तयार करून घे. तोपर्यंत कान्हा सुद्धा तयार होतो. तर आता सखी आतमध्ये जाते ताट बनवण्यासाठी, ताट तयार करण्यासाठी, आणि ही मनस्विनी या बायांना उभंच ठेवते आणि स्वतः सोफ्यावर बसते आणि यांना म्हणते, लुक ॲट यू 3. आणि त्यांना टोमणा मारत ही मनस्विनी म्हणते, तुम्हा चाळीतल्या बायकांचा उत्साह मला फारच आवडतो, तुम्ही किती छान नटून आले आहात. पण काय ना, कपड्यांनी एका क्षणासाठी माणसाचा क्लास विसरता येतो, पण कपड्याच्या आतला माणूस कुठून आलाय ते ना लगेच कळतं, नाही का? तर बिचारे आता चाळीतल्या बाया घाबरतच म्हणतात या मनस्विनीला, माफ करा हा सरकार, आम्ही तसं येणारच नव्हतो, पण सखीने इतक्या प्रेमाने आम्हाला फोन करून इथे बोलवून घेतलं म्हणून आलो आम्ही तिच्यासाठी, म्हणजे आम्हाला यावंच लागलं. आणि दुसरी बाई म्हणते आता त्यातली, सरकारला तुमची माफी आणि आभार मानायचे होते आम्हाला, तसंही म्हणून पण आलोच आहे आम्ही. तर ही मनस्विनी म्हणते यांना, अच्छा माफी आणि आभार एकत्र, स्ट्रेंज. तर आता परीची आई आणि सानप काकू म्हणते या मनस्विनीला, हो त्या दिवशी आमची लेकरं येऊन गेलीत ना इथे तुमच्या बंगल्यावर आणि त्यांनी इथे येऊन गोंधळच घातला. सानप काकू सांगतात, म्हणजे माझं पोरगं तर खेळता खेळता धडपडलाच, तुम्हाला राग नाही आला, उलट तुम्ही मायेने हळदच लावली. खरंच सरकार तुमचे खूप उपकार आहेत. तर ही मनस्विनी म्हणते, का बरं, माझ्याकडनं माया एक्सपेक्टेड नाहीये का? म्हणजे नॉर्मल माणूस जसा वागेल मी तशीच वागले. तर सानप काकू म्हणतात, नाही तसं नव्हतं म्हणायचं आम्हाला. तर ही मनस्विनी म्हणते, मला काहीच ऐकायचं नाहीये, तसंही मला सगळं कळतं की कोणाला काय म्हणायचंय ते, मी पण शेवटी माणूसच आहे ना. सगळे आता गप्प बसतात. तर ही मनस्विनी म्हणते, काय झालं, अवघड प्रश्न विचारलाय का मी माणूसच आहे ना. तर ह्या चाळीतल्या बाया म्हणतात, हो हो नक्कीच. तर ही मनस्विनी म्हणते त्या बायांना, मग तुम्हाला असं म्हणायचं आहे का की सरकार माया करू शकत नाही? तर ह्या बाया म्हणतात परत, नाही सरकार तसं काही नाही. तर ही मनस्विनी म्हणजे सरकार हसते, ती जोरात जोरात हसू लागते आणि या बायांना ती म्हणते, मी मस्करी केली, हसा ना तुम्ही. तर ह्या बिचारा बाया ऑकवर्ड होतात आणि हसतात कशा बशा.
आणि पुढे ही सरकार म्हणते, मी मस्करी केली, तुम्ही तर उगाच सिरियस झाल्यात. आणि हो, तुम्हाला एक सांगू का, मला ना लहान मुलं खूप आवडतात. पण काय ना, त्या दिवसानंतर ती मुलं इथे आलीच नाही. आता ह्या बाया एकमेकांकडे बघू लागतात. तर ही मनस्विनी म्हणते, तुम्ही त्यांना इथे पाठवलं नाही का? तर परीची आई म्हणते, नको नको, इथे कशाला पाठवायचं, त्यांना घरीच खेळू द्या आणि आम्ही पण परत नाही येणार इथे. तर ही मनस्विनी म्हणते, का बरं, का नाही येणार? कम ऑन, तुम्ही सखीचे पाहुणे आहात, अतिथी देवो भव, तुम्ही तर इथे येतच राहायला पाहिजे. आणि त्याशिवाय चाळीतल्या माणसांचे आणि राघव साहेबांचे खूप चांगले संबंध होते. हे घर राघव साहेबांचं सुद्धा आहे, हो की नाही? तर या बाया घाबरतच अशी मांडो लावतात आणि हो म्हणतात. तर पुढे ही मनस्विनी म्हणते, तुम्हाला जेव्हा केव्हा वाटेल ना, तेव्हा तेव्हा बिनधास्त इथे या आणि तुमच्या मुलांना पण सांगा. आणि टोमणा मारते ही मनस्विनी या बायांना आणि ती म्हणते, कारण या घरात हळद मुबलक आहे. आणि ती हसत पुढे म्हणते, म्हणजे तुम्हाला जर लागलं तर या घरातली हळद आणि माझ्यातली माया दोन्हीही शिल्लक आहे, असं म्हणायचं होतं मला. तर या मनस्विनीला या बायांना घाबरवायचं असतं आणि तसंच होतं. या बाया आता आपलं ताट उचलतात आणि मनस्विनीला म्हणतात, सरकार आम्ही येतो हा, ते होळीच्या पूजेची वेळ झाली आहे ना. आणि जाताना सानप काकू आता सखीला सांगतात, सखी आम्ही येतो हा, तू पूजेची तयारी करू नये. आणि या बाया पटकन तिथून निघून जातात. आणि मित्रांनो, इथे आता सीन शिफ्ट होतो आणि आपल्याला डायरेक्ट दाखवलं जातं की सखी आणि कान्हाची पूजा ऑलरेडी झाली आहे आणि दोघे आता गप्पा मारत आले असतात. पण त्यांनी थोडा होळीचा सीन सुद्धा दाखवायला पाहिजे होता, सखी आणि कान्हा पूजा करताना. असो, पण आता पूजा झाली असते आणि सखी कान्हाला म्हणत असते, आज ना मला वेगळंच वाटतंय, म्हणजे लहानपणापासून बघितली मी होलिका पूजा, पण लग्नानंतर मी पहिल्यांदाच जोडीने पूजा केली. कान्हा सुद्धा आता खुश असतो. सखी आता कान्हाला म्हणते, तो काय शब्द असतो रे, ते लग्नानंतर बाया पूजा करतात त्याला काय म्हणतात? कान्हा म्हणतो, सवाशीण. तर सखी म्हणते, हा, मी ना अगदी सवाशीण बाईसारखी पूजा केली आज. आणि माहितीये कान्हा, मला हे सगळं मनापासून आवडलंय. पुढे आता सखी कान्हाला म्हणते, एरवी कसं आपण फोटोज व्हिडिओज काढतो, रील्स बनवतो आणि आपल्या जनरेशनचे कपल्स तर सगळंच शूट करतात, सगळं डॉक्युमेंट करतात. पण कान्हा, मी आज असं खऱ्या अर्थाने एन्जॉय केलंय. काय ना, रीलच्या जगात लोक फील घेणंच विसरून गेलेत. मी जे काही फील घेतलं ना कान्हा, म्हणजे जेव्हा ती होडी पेटत होती आणि जेव्हा आपण असं गोल गोल फिरलो ना, तेव्हा मला डायरेक्ट आपल्या लग्नातली सप्तपदीच आठवली, असं सखी आता कान्हाला सांगत असते आणि खूप खुश असते ती. कान्हा सुद्धा आता खूप प्रेमाने सखीचं हे सगळं बोलणं ऐकत असतो. पुढे आता सखी कान्हाला म्हणते, आणि मला असं वाटत होतं की तिथे आपण दोघंच आहोत, आजूबाजूला कोणीच नाही, इवन अख्ख्या जगात कोणीच नाहीये, फक्त सखी आणि कान्हा. पुढे आता सखी म्हणते, आणि लगेच सखीच्या लक्षात येतं आणि लगेच सखी म्हणते कान्हाला, सॉरी हा, मी एकटीच बडबड करत बसले. सखी आता स्वतःवरच असते. कान्हा म्हणतो सखीला की बरोबरच आहे, म्हणजे असं गेट रेडी विथ मीच्या जमान्यात असा खांद्यावर पदर वगैरे, खरंच तुम्ही छान दिसताय बेबी सरकार. तर सखी आता कान्हाला म्हणते, तुला एक सांगू का, अरे तुम्हाला डायरेक्ट नावाने हाक मार ना, म्हण ना मला तू हक्काने, सखी आपण बरोबरीचेच आहोत ना, मग हे बेबी सरकार किती दिवस म्हणणार आहेस अजून तू? कान्हा म्हणतो, काय ना, प्रत्येक गोष्टीची एक योग्य वेळ असते, ती येऊ द्यावी आणि तुमचा एकेरी उल्लेख करावा अशी वेळ अजून नाहीच आली, असं मला वाटतंय. आणि जेव्हा केव्हा ती येईल तेव्हा मी म्हणेलच. तर आता सखीच्या मनात काहीतरी सुरू असतं आणि सखी मनात म्हणते, याला उद्या मी प्रपोज करेल तेव्हा हा काय रिॲक्ट करेल, हा मला होकार तर देईल ना. बघा मित्रांनो, काय होतं, तितक्यात धावतच चाळीतून चंदू बाहेर येतो आणि कान्हाच्या हाती तो गरम नारळ ठेवतो. कान्हाचा हात भाजतो, आता त्याला चटका लागतो आणि पटकन ते नारळ आता खाली पडतं. हा चंदू तर धावत परत चालला जातो, त्याने मुद्दाम नसतं केलं. तर आता सखी म्हणते, अरे सांगायचं तरी ना गरम आहे म्हणून. सखी कान्हाचा हात घेते पटकन आणि त्यावर फुंकर मारू लागते आणि कान्हा सखीकडे बघतच राहतो, कारण आता कान्हाला हट झालं बघून सखीच्याच मनाची घालमेल सुरू असते. सखी आता काळजी घेत असते कान्हाची आणि सखी कान्हाला म्हणते, जास्त लागलंय का, तुला आता बरं वाटतंय का? तर कान्हा म्हणतो, खरं वाटतंय. सखी म्हणते, काय? तर कान्हा म्हणतो, काही नाही बरं वाटतंय. कान्हा आता सखीला प्रश्न विचारतो आणि म्हणतो, तुमच्या बाबतीत असं कधी झालंय का की एखादी गोष्ट तुम्हाला हवी आहे, ती हवीशी वाटतेय, पण ती हातात धरल्यावर त्याचा चटका लागला आणि मग ती सोडून द्यावी लागली? तर आता सखीचं लक्ष नसतं थोडं कान्हाच्या बोलण्याकडे, कारण ती फूक मारत असते कान्हाच्या हातावर आणि ती म्हणते, तुझा रोग नेमका कुठे आहे, कशाकडे आहे? कान्हा आता सखीकडे बघतो. सखी आता कान्हाकडे बघते लगेच आणि कान्हा लगेच सखीला म्हणतो की नारळकडे आहे. ते मी नारळ बद्दलच बोलतोय. आता कान्हा टॉपिक फिरवतो. त्यानंतर ते नारळ कान्हा आता फोडतो, तर सखी त्याचा प्रसाद खाते आणि कान्हा सुद्धा प्रसाद घ्यायचा ट्राय करतो, पण त्याचा हात भाजला असतो, त्याचा हात दुखत असतो. तर आता सखीच कान्हाला भरून देते मित्रांनो.
आणि सखी आणि कान्हा एकमेकांकडे स्माइल करत बघतात. तर मित्रांनो, आपण वेगवेगळ्या शहरात जिल्ह्यात राहतो तर आपली बोली भाषा थोडी वेगळी असू शकते. तर प्लीज थोडं समजून घेत जा कोणाला क्रिटिसाइज करण्यापेक्षा. तर असो, आता काय होतं, दुसरा दिवस असतो रंगपंचमीचा. आता कुल्फी तिच्यासोबत जे काही झालं होतं पूर्वी किडनॅपिंग वगैरे, त्यामुळे ती घाबरली असते आणि तिचे आई बाबा म्हणजे गौतम आणि उर्मिला तिला समजावून सांगत असतात. गौतम कुल्फीला म्हणतो, अगं कुल्फी बाळा, तू स्ट्रॉंग आहेस ना, मग घाबरून कसं चालेल. उर्मिला सुद्धा आता थोडासा कलर घेते, कुल्फीच्या गालावरती लावते आणि म्हणते, अगं बेटा, आपल्या आयुष्यात जसा आनंद येतो ना तसं दुःख पण येतं. जशी चांगली माणसं आपल्या आयुष्यात येतात तशी वाईट माणसं सुद्धा येतात, दुष्ट माणसं पण येतात. तर गौतम म्हणतो, हो बाळा, आणि चांगली माणसं जवळ ठेवायची असतात आणि वाईट माणसं लांब करायची असतात. तर मित्रांनो, तिथे आता परशू येतो आणि याची वेगळी साईड आपल्याला आज पाहायला मिळणार आहे. आज परशूचा रोल जरा चांगला दाखवलाय. तर गौतम म्हणतो आता कुल्फीला, हे बघ, परशू काका आलाय तुला रंग लावायला. परशूच्या आता लक्षात येतं की कुल्फी थोडी घाबरलीये, म्हणून तो लगेच कुल्फी जवळ जातो आणि म्हणतो, काय ग, दरवर्षी परशू काकाला सगळ्यात आधी रंग लावणारी कुल्फी आज इतकी गप्प गप्प काय. तर परशू सुद्धा 2 कलर घेतो आपल्या हाती आणि कुल्फीला रंग लावतो. त्यानंतर परशू म्हणतो, आता तू मला रंग लावणार ना. कुल्फी मात्र गप्पच असते. तर परशू त्याच्या खिशातली चॉकलेट काढतो आणि म्हणतो, गौतम हे बघ, हे चॉकलेट कोणाला मिळणार आहे माहिती आहे का. गौतम म्हणतो, कोणाला. तर परशू म्हणतो, जो माणूस मला सगळ्यात आधी रंग लावेल त्याला मिळणार. तर आता परशू म्हणतो, बरं कोण लावणार मग मला सगळ्यात आधी रंग. तर कुल्फी आता बिचारी लगेच उठते आणि परशूला ती कलर लावते. त्यानंतर परशू तिला ते चॉकलेट देतो आणि म्हणतो, गुड गर्ल. त्यानंतर आता परशू गौतम एकमेकांना रंग लावतात, मिठी मारतात एकमेकांना आणि परशू आता हळूच आवाजात म्हणतो गौतमला, बिचारी थोडी घाबरली आहे, कुल्फीला थोडा वेळ दे, होईल ती बरी. त्यानंतर आता उर्मिला परशूला म्हणते, होळी आणि रंगपंचमीच्या शुभेच्छा भाऊजी. परशू सुद्धा म्हणतो, हो तुलाही खूप साऱ्या शुभेच्छा. तितक्यात तिथे आता ही मनस्विनी येते आणि सगळेजण गप्प बसतात. तर ही आता खाली येते आणि म्हणते, काय झालं, म्हणजे अचानक सगळे असे शांत का झाले. कुल्फी बिचारी आता परत घाबरते आणि ही मनस्विनी म्हणते, कम ऑन, आज रंगपंचमी आहे, मी आज नाही चिडणार तुमच्यावर स्पेशली, असं ती परशूकडे बघत म्हणते. त्यानंतर ती कुल्फीकडे बघते आणि म्हणते, कुल्फी अगं नाही चिडणार. आणि ही मनस्विनी सगळ्यांना म्हणते, हसा सगळे. कोणीच हसत नाही, सगळे गप्प असतात. तर ही मनस्विनी म्हणते, राहिलं नका हसू, चला तर मग मला रंग लावा. आता हे ऐकून सगळ्यांना धक्काच बसतो. ही मनस्विनी आता सगळ्यांकडे एक एक करून बघते, सगळेजण त्यांची मान खाली घालतात, कोणी तिला कलर लावायची हिंमत करत नाही. आणि मित्रांनो, आजचा भाग इथे संपतो आणि उद्याचा धमाकेदार प्रोमो आलाय. सखी, कान्हा, किरण, जानू सगळे धूम धडाक्यात रंगपंचमी साजरी करणार आहे. सखी आणि कान्हाची हटके होळी आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर सखी आता कान्हाला प्रपोज सुद्धा करणार आहे. सगळ्यात आधी कान्हाच सखीला कलर सुद्धा लावणार आहे. त्याचबरोबर तिथे आता मा सुद्धा असणार आहे. तर खूप इंटरेस्टिंग असणार आहे हे सगळं बघणं मित्रांनो. तर तुम्हाला आजचा भाग नक्कीच आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि उद्याचा धमाकेदार एपिसोड मिस होऊ नये म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला कसा वाटला आजचा भाग कमेंट करून मला नक्की कळवा. आपला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद.